तीन चार एक दोन चला जोरदार टाळ्या आणि बक्षीस. नाव काय तुझं? मानसी साठी जोरदार टाळ्या. मानसीला बक्षीस देऊया. मॅडमांना विनंती असेल की मानसीला बक्षीस देण्यात यावं. जोरदार टाळ्या मानसीसाठी. ज्यांनी 4 सांगितले लक्ष अल्परवाच म्हणजे रघुवीर खेडकरला पद्मश्री पुरस्कार दिला गेला. आणि अशातच महाराष्ट्रातील लोककला आपल्या समोर लावणीच्या रूपाने आमच्या विद्यार्थ्यांनी घेऊन येत आहेत. लोककला कोणती? लावणी. होऊन जाऊ द्या. इयत्ता 4थीच्या विद्यार्थ्यांनी घेऊन येत आहेत आपल्या समोर लावणी. जोरदार टाळ्या लावणीसाठी. समावेश आहे इयत्ता 4थीची तेजस्विनी. जोरदार टाळ्या. क्या बात है. बहुत खूप. हे चाल जशी ना गावानी दिसते जशी झालं, होठ जसे पेरू आणि दिसते लाल लाल. चाल जशी
जशी ना गावानी दिसते जशी झालं, होठ जसे पेरू आणि दिसते लाल लाल, हसती जशी परिवनी करते माझं हाल, आज उद्या नको निघून जाईल हा विसाल, निघून जाईल हा विसाल. जसं लागलं हिला सोलाव साल, ही बोर कशी मटकत चाल, जसं लागलं हिला सोलाव साल, ही बोर कशी मटकत चाल. खुले ठेवून चाली डोक्यावरच बाल, ही पोर कशी मटकत चाल, जसं लागलं हिला सोलाव साल, ही पोर कशी मटकत चाल. छनछनन पैंजण चांदीचा कमरबंद, खनखनन बागड्यांचा हिरवा पिवळा रंग, लावणी केसात गजरा पांढरा आणि शुभ्र, दिसते इतकी सुंदर कोणीही होईन दंग. काळी बुंदी काळी कुर्ती घालून आली ती, बोलली अहो भेटाना तिच्या पाठीशी, होले होले आले ती माझ्या पाठीशी, बोलली अहो भेटाना तिच्या पाठीशी. छुप देखे आंखों में जाके है दिल में क्या क्या शुरू, मुझे बता जरा कहता क्या दिल तेरा इश्क करम लग, बाय 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 बाय. टाळ्या जोरदार. एक जमाना था जब 3 बंदर सिखाते थे, बुरा मत बोलो, बुरा मत देखो, बुरा मत सुनो. अब और एक बंदर है, मोबाइल वाला बंदर, जो कहता है किसी को ना देखो, किसी को ना सुनो, किसी से कुछ ना बोलो. और ये बंदर आप सबके घर पर राज कर रहा है और हमारी ही नजर के सामने हमारी पूरी जिंदगी बदल रहा है. सही कहा ना? नजर के सामने जिगर के पास, नजर के सामने जिगर के पास कोई रहता है, वो हो तुम. आज कोई इसके बिना न जी सकता है, न खा सकता है, न पी सकता है. और इतना ही नहीं, इसके बिना तो किसी का वजूद ही नहीं रहा. मोबाइल तो जैसे सबकी जिंदगी बन गया है, कुछ इस तरह.
वजूद मेरा तुझसे जुदा अगर हो जाएंगे तो खुद से ही हो जाएंगे जुदा, क्योंकि तुम ही हो, अब तुम ही हो जिंदगी, अब तुम ही हो चैन भी, मेरा दर्द भी, मेरी आशिकी, अब तुम ही हो। बाप रे, इसने तो हद ही कर दी है। सबकी नींद चैन सब चुरा लिया है। भाई साहब, अब जरा चैन से सोने तो दो। मैंने तुझको देखा, तेरी और दिल फेंका, परी तू है बन की, कहना है नजरों का। मैंने तुझको देखा, तेरी और दिल फेंका, परी तू है बन की, कहना है नजरों का। चांद को कॉम्प्लेक्स दिया है तेरे चेहरे में, तेरी ब्यूटी का नशा है, भूख लगा छूने। सबको जैसे चाय की लत लगती है, कॉफी की लत लगती है, वैसे ही मोबाइल की भी लत लग गई है। आजकल के सभी इंसान, चाहे बड़े हो या छोटे, बूढ़े हो या जवान, सबको लगता है जैसे मोबाइल के बिना कोई जिंदगी ही नहीं रही। आपको भी लग गई है ना यह बुरी लत? सबके सर पर जैसे मोबाइल का भूत चढ़ा है। यह तो ना किसी तांत्रिक से जाएगा, ना ही किसी बाबा से जाएगा। इसको भगाना तो जैसे नामुमकिन सा लग रहा है। तो क्या लगता है आपको? थांबा थांबा, सगळे थांबा. तर भारत हा एक कृषी प्रधान देश आहे. भारत जेव्हा स्वतंत्र झाला 15 ऑगस्ट 1947 ला, तेव्हा भारतातील एकूण जनतेपैकी 87% जनता ही कृषी आणि तत्सम व्यवसायांमध्ये अवलंबून होती. आज 2026 ला हाच रेशो जर आपण पाहिला तर जवळपास भारतीय लोकसंख्येच्या 45% लोकसंख्या आजही शेती आणि तत्सम व्यवसायावर अवलंबून आहे. आपण म्हणतो भारत हा कृषी प्रधान राष्ट्र आहे आणि शेतकरी याला राजा म्हटलं जातं, बळी राजा म्हटलं जातं. परंतु आपण सगळेजण शेतकऱ्याची मुलं. शेतकऱ्याच्या घरामध्ये जसं 4 दिवसांपूर्वीच बाटपुरा, होरनांते वगैरे गावांमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली, गेल्या 4 महिन्यांपासून आपल्या सगळ्यांच्या घरांमध्ये केळीच्या भावामुळे जी परिस्थिती निर्माण झाली, अशी अनेक अडचणी शेतकरी कुटुंबावर येत असतात. आणि दुर्दैवाने आपण जर पाहिलं, आपण ज्या राज्यात राहतो, जिला संतांची भूमी म्हटली जाते, त्या संतांच्या भूमीतच शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न देखील तेवढा ज्वलंत आणि जिवंत आहे. आणि हीच शेतकऱ्यांच्या आत्महत्येची जी परिस्थिती ती कशी आपल्यावर ओढवते, हे आमचे विद्यार्थी या ठिकाणी घेऊन येत आहेत. पुढच्या कार्यक्रमाचं नाव आहे खेळ मांडला. या कार्यक्रमात सादर करणार आहेत साई, भावेश, निखिल,
शेखर, अक्षर, राजवीर इयत्ता 4थीचे विद्यार्थी. पुढचा कार्यक्रम आहे खेळ मांडला. तुझ्या पायरीशी कुणी साध थोर नाही, साध सुना काळजाची तुझ्या कानी जाई. हे तरी देवा शरण भोग कशा पायी, हरवली वाट दिशा अंधार आधाई. तो जीव माय बापा वनवायो रे पेटला. खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला, खेळ मांडला. सांडली गाडीत वाट घेतला बसा तुझा, तूच वाट दाखीव गा खेळ मांडला. डावी देवा पैल पार पाठीशी पुरा उभा, यो तुझ्याच उंबऱ्यात खेळ मांडला. उसवला गाना गोट सार, आधार कुणाचा नाही. ढगाळल्या भुई पैजीन अंगार जीवाला जाणी. बळग सुजाना कीर्तची ढाल नविती पंचप्राण जीवात तान दे. पर पदरान देवाचं नशिबार, तरी नाही धीर सांगला. खेळ मांडला, अभिनंदन कुसुंबेकरांचं. थँक्यू. मन सुन्न करणारी अशी ही नाटिका होती.
शेतकऱ्याची मुलगी आहे मी. माझ्या वडिलांचं गुण नदी खोऱ्यामध्ये शेत आहे. लहान होती तेव्हा मला आठवतं की गुण नदीला जर पाणी आलं तर पूर्ण केळी माझ्या वडिलांची पाण्यात जायची. रात्रभर माझ्या आई आणि वडील जागे राहायचे. शेतकऱ्याचं खरंच जगाचा पोशिंदा म्हणतात, पण सुलतानी आसमानी सगळे संकटांना त्याला तोंड द्यावं लागतं. ठीक आहे, पुढे जाऊया. बक्षीस. पुन्हा तयार. आर यू रेडी? येस और नो? यस. भूक लागली की काय? अरे भूक लागली तरी एक तास बसतीलच ते आता. पर्याय नाही. आम्ही आमचे मुलं तुम्हाला जाऊ देणार नाहीत. बक्षीस मिळवायचंय, पण हा प्रश्न आहे पुरुषांसाठी. हा प्रश्न आहे पुरुषांसाठी. तयार? पुरुषांसाठी, मुलांसाठी नाही. तयार? म्हणजे इथं बसलेल्या सगळ्यांसाठीच प्रश्न आहे, लहानांपासून तर थोरांसाठी. तयार? मितेश सर, बेसलक. ओके. सोपा प्रश्न आहे. आपण गप्पा मारताना आपले तोच विषय असतात. सगळ्या पुरुषांचा आवडीचा विषय म्हणजे राजकारण. सोपा प्रश्न आहे. एका दमात आपल्याला 5 नावं सांगायची आहेत आतापर्यंत होऊन झालेले मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. तयार? ज्याला 5 नावं सांगायची आहेत त्यांनी पटकन स्टेजकडे यायचंय. 5 नावं, 5 मुख्यमंत्र्यांची नावं सांगायची आहेत. महाराष्ट्राचे 5 मुख्यमंत्री. चला चला चला. वा. नाव सांगा आपलं दादा. तेजस कोळी, व्हेरी गुड. सांगा. शरद पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे. या पुढे पुढे. वसंतराव चव्हाण. व्हेरी गुड, व्हेरी गुड. या, मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक पवार सरांना विनंती करते की त्यांनी दादांचं कौतुक करावं. चला, जोरात टाळ्या. कोशिश करने वालों की हार नहीं होती. आणि म्हणून असाच प्रयत्न आणि प्रयत्नाला आलेलं हे यश. आपल्या कार्यक्रमाकडे पुढे जाऊया. आपण म्हणतो की बऱ्याच समारंभांमध्ये ज्या ठिकाणी ताल आणि ठेक्याचा संबंध असतो तिथं प्रत्येकाला एक गीत हवं असतं, ते म्हणजे पावरा गीत किंवा आदिवासी गीत. आणि म्हणूनच आमचे विद्यार्थी इयत्ता 3रीचे विशाल, पंकेश, देवेश, बंटी, प्राची, प्रांजल, वैष्णवी, निशा, रुपाली आणि आरती आपल्या समोर एक डान्स घेऊन येत आहेत. गीताचे बोल आदिवासी गीत आहे आणि गीत आपल्या सगळ्यांचंच परिचित आहे. गीताचे बोल आहेत. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. जोरदार टाळ्या. जय जोहरवाला आदिवासी पोयरा, प्रकृती पूजणारा आदिवासी पोयरा. जय जोहरवाला आदिवासी पोयरा, प्रकृती पूजणारा आदिवासी पोयरा. कोशिश करील हमें कोई नहीं डरता, पुष्पराज देवा हमें कभी नहीं झुकता. एक चाल आदिवासी चाल, एक चाल आदिवासी चाल, एक चाल
महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा स्वाभिमान, महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्राची प्रेरणा आणि महाराष्ट्राची चेतना, ज्यांनी पारतंत्र्याची चीड आणून स्वातंत्र्याची चाळ आपल्या सबंध महाराष्ट्रात निर्माण केली, अशा छत्रपती शिवाजी महाराजांवर आमचे विद्यार्थी एक पोवाडा या ठिकाणी सादर करणार आहेत. या पोवाड्यामध्ये इयत्ता 3री आणि 4थीचे विद्यार्थी सहभागी आहेत. तसं पाहिलं तर स्वराज्याची स्थापना तोरणा किल्ला घेऊन झालेली होती. तिथून स्वराज्याची पहिली राजधानी राजगड आणि स्वराज्याची दुसरी राजधानी रायगड म्हणजेच 1630 पासून 1680 पर्यंत महाराष्ट्राच्या चौफेर ज्या ज्या शक्ती होत्या, जे जे दुश्मन होते आणि जे जे गलीम होते, त्या सगळ्यांना पुरून उरणारे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणूनच गेल्या 400 वर्षांमध्ये कोण्या कोपऱ्यातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज हा शब्द जरी ऐकू आला तरी आपल्या तोंडातून जय कधी बाहेर पडतो हे आपल्याला देखील कळत नाही. आमच्या इयत्ता 3री आणि 4थीचे विद्यार्थी गीत घेऊन येत आहेत. पोवाडा आगे खूप गोंध, कारण महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या हृदयात त्यांचं स्थान आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असं एक रसायन आहे की गेल्या 400 वर्षापासून महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य करण्याचं एक रसायन, त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. पोवाडा. शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भल्यांना फुटला घाम, याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार, दरबार झाला गपगार, कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेचं अफजल खाने, या नवतेचं अफजल खाने, जिता जागता जणू सहिताने, कान बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबारात, खान निघाला मोठ्या गुरमीत. त्याच गोड दळ पायदळ, फौजा फाटाला ये बक्कळ, अंगीत हा हातीच पळ, पाहणारा काप्य चळचळ. वाटे फेडेल त्याला चिरडीत, खेचीत खानाची सेना निघाली. गावं लुटली, देवळा उद्ध्वस्त केली, आया बहिणींची आबरू लुटली. कोण कोण रोखणार हे वादळ. आता शिवबाचं काय खरं नाही. इकडं निजाम, तिकडं मोगल, पलीकडं इंग्रज. जो तो हेच बोलू लागला. Did you see the size of Afzal Khan's army? Yeah, sad. But the Lion of the Mountains is dead. राजाची सेना मुठभर, खानाला कसा थोपणार, काय लढवावा हुन्नर, चिंतेत पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे, खानाचं सैन्य अफाट आहे, त्याच्यासमोर आपला टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जा. काय म्हणालात रायबा? मासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवबा केवळ आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी 72,
परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा त्योच्छावा बाळासाहेब आपला पुत्र आणि मराठी मुलकाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परततील. वाघिणीचा त्योच्छावा तथास्तु. गनिमाला कसा ठेचावा डोक्यात नेहमी कावा भेटीचा धाडला सांगावा. प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची अन त्यासी नाही जाणीव शक्तीची अन करील काही कल्पना युक्तीची हजी जी काय राज जीवा महाल आल्या. करील काय कल्पना युक्तीची हजी या जीवा काय म्हणतोय खान? महाराज, खानाला तर खात्री पटली की आपण घाबरलात. छान, आम्हाला हेच हवं होतं. महाराज, आजच्या भेटीचं काय करायचं? पंतांकडून निरोप दाडा म्हणावा की आमची तब्येत जरा अस्वस्थ होते, दुपारची वेळ ठरवा. जी. त्याला वाटू दे की भीतीपोटी आम्ही त्याला भेटायचं टाळतोय. जशी खानाच्या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला नक्षीदार शामियान्याला आणि अशा या शामियान्यात खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला. उद्या त्याच्या भेटीस तुम्ही आमच्या बरोबर चला जीवा, पंतांनाही बरोबर घ्या. शिवबाच्या संगती महाला. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ, आओ. खान हाक मारी तो हसरी रोखून नजारा गहिरी खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खान अभिमान मान्या कट्यारीचा वार त्यानं केला. खर आवाज झाला चिलखत होतय अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी बिचवा ठेकेला. वाघ नखाचा मारा केला. टरा पडलं पोटाला. टळा गेला खानाचा कोटा. भाई रे आला जी. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. कोपऱ्यातून जरी आला तरी आपल्या तोंडातून जय केव्हा बाहेर पडतो हे आपल्याला देखील समजत नाही, कळत नाही. वळूया पुढील कार्यक्रमाकडे. आमच्या इयत्ता पहिलीचे चिमुकले एक छोटस सुंदरस गीत या ठिकाणी घेऊन येत आहेत. गीताचे बोल आहेत, गलती से मिस्टेक अभी गलती भी है
और मिस्टेक भी है, और गलती से मिस्टेक हो जाती है, जैसे कि हम बहुत बार सुनते भी हैं, जब कोई बोलने वाला बोल जाता है, क्या बोलता है, लेडीज बाया बोलता है, तो वैसा ही ये गलती से मिस्टेक है। और हमारे जो इयत्ता पहली के जो सभी छात्र हैं, वो इनमें है जानू, झटका जरा सा महसूस हुआ एक, लाइफ की गाड़ी ने कस के मारा ब्रेक। हो रहा है क्यों कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख। यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक बेटा। चल मसल फुलाना, थोड़ी बॉडी बनाना, तेरी चिक में डालो केस कमल की फसल उगाना। अरे रे रे अबे चल बेटा शुरू हो जा शुरू, बगल उठा के थोड़ा डियो लगाना, किसी बगल वाली को मर्दानी खुशबू सुंघाना। चल ऊपर के दो बटन ढीले करके बताना, बालों वाला सीना दिखाना, बालों वाला सीना दिखाना। परसों का लट्टू साइकिल पे घुमा है, हाईवे पे मोटर साइकिल भगा के देख। स्पीड में तुझको अगर सर्दी लगे तो सीट पे लड़की बिठा के देख। गलती से मिस्टेक यही उम्र है कर ले, गलती से मिस्टेक यही उम्र है कर ले, गलती से मिस्टेक यही उम्र है कर ले, गलती से मिस्टेक बेटा। जोरदार टाळ्या। चला चला चला, जानूला स्टेज सोळासं वाटत नाही। चला चलो रेडी हो, चलो ठीक है। अभी हम आपसे एक सवाल पूछना चाहते हैं, और ये सवाल ओपन फॉर ऑल है, कोई भी इसका जवाब दे सकता है, थोड़ा दिमाग लगाना है, कोई भी इसका जवाब दे सकता है। तो सवाल क्या है, तो सुनो। मुर्गी देती है अंडा, अंडा कौन देता है, मुर्गी। तो मुर्गी देती है अंडा और गाय देती है दूध। मुर्गी देती है अंडा और गाय देती है दूध, लेकिन ऐसी एक चीज है, ऐसा कोई तो है जो अंडा भी देता है और दूध भी देता है, वो कौन है? दुकान वाला जी। अरे दुकान वाला, अरे वाह, माझं नाव जयेश भगवान पाटील। व्हेरी गुड जयेश पाटील, स्टेजवर या। अरे घ्या किशोर पाटील सर, बक्षीस द्या जयेश भाऊंना किशोर पाटील सरांकडून। बघा त्यांना माहिती होतं, एकदम जोरदार आले। दूध आणि अंड दोन्ही कोण देतं? दुकानदार, त्यांच्याकडे असतंच ना, आपण घ्यायला जातो आणि ते आपल्याला देतात। आणि म्हणूनच आमचा हे प्रश्न ठेवण्यामागे एकच उद्देश होता की इथं बसणारे बराच वेळ आपल्याला देतात, आपण पण त्यांना काहीतरी रिटर्न गिफ्ट दिलं पाहिजे। चला पुढच्या कार्यक्रमाकडे वळूया। सर दोघं बक्षीसवाले वेल्डिंग ग्रुपचे दोनच विद्यार्थ्यांनी सादर करणार आहेत।
हे नृत्य आपल्या समोर सादर करणार आहेत. बघा, आपण बरोबर 6ला कार्यक्रम सुरू केला होता आणि आत्ता वाजतायत 8. आमच्या कार्यक्रमाचं टार्गेट आहे 8:30, म्हणजे साधारणतः अर्ध्या तासाचा कार्यक्रम बाकी आहे आणि बरोबर अर्ध्या तासात हा कार्यक्रम या ठिकाणी संपणार आहे. आणि म्हणून अर्धा तास आपण निश्चितच या चिमुकल्यांसाठी, शाळेसाठी द्यावा अशी मी आपल्या सगळ्यांना इथं नम्र विनंती करतो. हळदी कुंकूला या. जल्दी यायला सांगितलं होतं तर मग सगळ्या दिवशी तयारी करायला लागते ना मावशी. हा, इथला काय चट्टा मट्टा करून येत मग तुम्ही. हो ना मावशी. हा, इथला चट्टा मट्टा करून येत दे का तिनं तसा चट्टा मट्टा चालू आहे बाजू. हा ना मावशी. यस ना. ये ना जल्दी. हो मावशी. उन्ही का खाटी. हा मावशी. म्हणे तुमला जल्दी यायला सांगे होतं. हो ना मावशी, आलो ना आम्ही आता. हा, काय उन्हात तुम्ही इथलं जल्दी. हाय खटी, मला तर इथलं शिबी चालत नाही. पण आता तुमने बटात भरभर यायला ती त्यामुळे अरे दिकी राहिनी नाही त्यारे दिखती बी नाही. अहो मावशी, मला इथला काय खार करतेस तुम्ही. हा, आता मावशी हळदी कुंकू घेऊन घ्या ना. हो माय, बरोबर ना. तुम्ही मला याद दिलं तर मला यादच पडी गई ती.
हळदी कुंकू हो मावशी. म्हणजे तुम्ही येताना काय सांगितलं होतं? नाव पाठ करी येत म्हणतो. हो मावशी करून आणला मी. हो मावशी करून आणलेले. म्हणे तुमले काय सांगितलं होतं? बटाची करी आण तुम्ही करी येले तीच तरी नाही म्हणी राहिण्यात. हो मावशी करून आलेले आम्ही. आता तुमले लेण्यास पडतील मला काहीच नको सांगा. हो उठा मग लेव. पाणी भरता भरता डोकावर पडणी कैशी. पाणी भरता भरता डोकावर पडणी कैशी. राव रोज चाटत म्हैशी. अहो माय म्हैशी चारी चारी. उठवा. लग्ना पहिले असले नव्हे ते अक्कल. लग्ना पहिले मायवा तू तर अक्कल का राणी वा माझे बोलत द्या मला. लग्ना पहिले असले नाही होते अक्कल. लग्ना पहिले असले नाही होते अक्कल. जेव्हा उनी अक्कल तेव्हा पण डोका टक्कल. हो माय खरं डोकाले एक बी बाल नाही हो माय ते ना. उठवा. सप्तपदीच्या वाटेवर राव मी तुम्हाला साथ. मायवा इथला साथ देशी. बोलू त्या मावशी जाऊया मग मी बसते. उठा उठा बोलो. सप्तपदीच्या वाटेवर राव मी तुम्हाला साथ देईन. सप्तपदीच्या वाटेवर राव मी तुम्हाला साथ देईन. तुमच्यासाठी एक शर्ट घेताना माझ्यासाठी 2 ड्रेस आणि 4 साड्या घेईन. माय वो चांगलंच लिहिलं माहितून इथं. उठवा. सुंदर सुंदर नाचे नाजूक नाजूक पाय. सुंदर सुंदर नाचे नाजूक नाजूक पाय. राव कुठंच दिसतात नाही. पिऊन खड्ड्यात पडले का काय? अहो माया पेनारच काहीच खरं राहत नाही. कोकणला जाताना गाडीमा बटना. माय बाय कोकण काय व? कोकणमा जाताना गाडीमा बटनात हादरा. कोकणमा जाताना गाडीमा बटनात हादरा. राव शेत भरता पादरा. मायवा गाण्या गोष्टी बिहारी सांगास तू. उठवा. रेशमना शेटले सोनाने. मायवा सोनाना भाव कत चालला आणि इन सोनाने बटन चालू आहे. बोलू दे दादी. रेशमना शेटले सोनाने बटन. रेशमना शेटले सोनाने बटन. रावले आडच बोकड्याने मटन. आज बी खायचं बटले का मग आडे. उठवा तुम्ही. बिलाई झाड उगलो त्याला लागत पडे. बिलाई झाड उगलो त्याला लागत पडे. राव पिसर कामाले बोलतात जोडे. त्यामुळे जोडी जोडी तू इतली बारीक होई गी. आजी आता तुम्ही लिहा. तुम्ही आम्ही लावले आला रंता का तुम्ही इतली दल्ली बाई लावले वाला होती. तुम्ही कसं आमने लेवाल लाव. हा लेस आता तुम्ही बटा सांगी राहिल्यात. वांगा बटाटानी भाजी रांता रांता लागणी भूक. वांगा बटाटानी भाजी रांता रांता लागणी भूक. अण्णा राव बोलता बोलता बोलतो उडाय माय चूक. आजी आज कपडे वाला विसरलेत तुम्ही. वांगा बटाटानी भाजी रांता रांता लागणी भूक. वांगा बटाटानी भाजी रांता रांता लागणी भूक. अण्णा राव बोलता बोलता बोलतो उडाय माय चूक. आजी त्यांना तू वल्ली दिगस कवा इतली दल्ली बाई मजाक लेतेस तुम्ही. तुम्ही कशा आम्ही काय सरकार येतात आणि तुम्ही काय सरकार सुद्धा. हो ना मावशी. भेटूत मग पुन्हा वरिसले मावशी. भेटूत मग पुन्हा वरिसले मावशी. रास का वरे जास काय माहिती. मला कोडे गाडी राहिली वा तू. वरे मी जावानी बाजू. कुंकूचा कार्यक्रम. धन्यवाद. अशी आजी तुम्हाला आठवलीच असेल गल्लीतले. बायांचं हास्य सांगून जातंय की आजी आहे अशी एखादी. बोला डॉक्टर. हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला. हे बक्षीस आहे आमच्या महिला वर्गासाठी. तयार. महिलांचा आवाज येत नाहीये. तयार. आपल्याला सुद्धा उखाणे घ्यायचे. जो जास्त उखाणे घेईल त्याच्यासाठी एक गिफ्ट असेल. चला जोरात टाळ्या त्यांच्यासाठी. चला चला कोण येते आधी. खाली उभं राहून म्हटलं तरी चालेल. या प्लीज.
आमच्या छोट्या छोट्या कलाकारांनी सुंदर नावं घेतलेत. चला चला. हे बघा, महिला जर आल्या नाही तर पुरुषांना संधी जाईल उखाणे घेण्याची. बघा ताई येत आहेत. या ताई, टाळ्या ताईंसाठी. जोरदार टाळ्या ताईंसाठी. दादा पण आलेत का? दादा आलेत? आलेत. या दादांसाठी पण टाळ्या. मनीषा पाटील. माईक जवळ घ्या. हा. काशी आणि वृंदावनामध्ये श्री कृष्णांचा वास. भरत पाटलांचं नाव घेते श्री सद्गुरूंचा दास. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या. अजून एक नाव. जन्म दिला मातेने, पालन केले पित्याने. भरत पाटलांचं नाव घेते श्री सद्गुरू कृपेने. व्हेरी गुड. अजून. लावत होती कुंकू त्यात पडला मोती. भरत पाटलांचे नाव घेते श्री. बोला काही जायचं नाही. नवीन. अजून कोणी तयार असेल तर येऊ शकतात. दारी होतं वृंदावन त्यात होती तुळशी. धनराज रावांचं नाव घेते कार्यक्रमाच्या दिवशी. चालत होते टुमू पाहत होते कचेरी. 2 झाले. महादेवाच्या पिंडावर जोरात बोलत आहे थोडं. धनराज रावांचं नाव घेते तुमचं मान राखतो. वा. 3. महादेवाच्या आज घरात परातीत होतात शिरा. धनराजराव भेटले मोत्याचा हिरा धनराजराव. ताईंनी 4 घेतले. 4 पेक्षा जास्त. थांबा ताई. त्यांना बक्षीस. थांबा तुम्ही. नाव घेते एक विलालची लेख. नाव घेते आहे ना किशोरची बाई ना. नाव घेते काशी शालिकची बासी. बडत तू पाणी तुकारामची राणी. आज घर माझ घरमा होता. माझ घर होता चक्कर. यायनींचं मागे लागला 1.25 डुक्कर. एक पाय घरात एक पाय दारात. एक पाय घरात एक पाय दारात. माझ्या वहिनी एक पाय घरात एक पाय दारात. एक पाय घरात एक पाय दारात. माझ्या वहिनी उंदराच्या नळात. साबण लावतो प्रिया. तुकाराम नावाने पिक्चर दावला मैंने प्यार किया. महिने. 5 नावं घेतले. त्यांना बक्षीस देऊन टाका. जाऊ दोन्ही ताईंसाठी. कोई छू नहीं सकता जिस देश की निगहबान है. जिस देश की सीमा के निगहबान है आके. असंच काहीतरी आमच्या इयत्ता 4थीच्या विद्यार्थिनी, 3री आणि 4थीच्या विद्यार्थिनी आपल्या समोर ऑपरेशन सिंदूर म्हणून एक संवेदनशील या ठिकाणी कार्यक्रम घेऊन येत आहेत. या ठिकाणी या सर्व कलाकारांचं कृपया बघा, शेवटचे 2-3 कार्यक्रम बाकी आहेत. अगदी पुढचे जे विद्यार्थी बसलेत तुम्ही अगदी शांत.
सबसे बड़ा आतंकी हमला हुआ है। पहलगाम की बैसरन वैली में हुए इस हमले में आतंकियों ने 26 बेकसूर लोगों को मार डाला, जबकि आतंकियों की इस कायराना करतूत में 13 लोग जख्मी हुए हैं। मन भरिया बदल गया सारा वे तू मैनू छड़ जाना गल्लां तेरियां तो लगदा है यारा वे मैथों तेरा मन भरिया गल्लां तेरियां तो लगदा है यारा मानेंगे वो दहलीज नहीं होती अब नाम की यार यहाँ कोई चीज नहीं होती और अब खोलेंदे जेड़ा होवे ओनू जान तो प्यारा वे तू मैनू छड़ जाना गल्लां तेरियां तो लगदा यारा अब किसके नाम का सिंदूर पहनूं? अरे ये क्या कर रही हो? मत मिटाओ अपना सिंदूर। एक औरत का सिंदूर सिर्फ उसका श्रृंगार नहीं होता, वो पूरे देश की इज्जत होती है। और उसी सिंदूर के लिए देश ने एक जवाब दिया है। इस बार जवाब है ऑपरेशन सिंदूर। जम्मू कश्मीर के पहलगाम में हुए आतंकी हमले को लेकर देश भर में खूब गुस्से का माहौल बना हुआ है। इस हमले में जान गंवाने वाले लोगों की संख्या बढ़कर 27 पहुंच गई है। उधर पाकिस्तान की तरफ से भी इस हमले को लेकर बयान आया है। भारत पाकिस्तान बॉर्डर से बड़ी खबर, इन 4 राज्यों की सीमा पाकिस्तान से लगती है, जिसके बाद अटकलें लगाई जा रही हैं कि कहीं फिर से कुछ बड़ा होने वाला है। मैं लड़ जाना है लहू में एक चिंगारी जिद से जुनून तक है जाना हर कतरा बोल रहा और मेरे साथ विंग कमांडर व्योमिका सिंह। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। वो गए पर उनका रंग हमारी मांग में हमेशा रहेगा। जय हिंद। जो आपण कार्यक्रमाचं स्वागत करूया। ये देखो भाई अक्षर आ गया। ताल्यांचा ताल आला पाहिजे।
इसे दिल पे ना ले, कहीं और ले सकते हैं। कोई इस डांस से अफान मत होइएगा। और ये सब समझाने के बाद भी आप ना समझे तो टीचर लोग के पास मत जाना, डायरेक्ट हमारे एडिटर भैया के पास आकर वापस डिस्क्लेमर सुनेगा। तो चलो शुरू करते हैं। खूप भारी दिसते तू हसना, मी तुझा बाजीराव, तू माझी गोरीगत मस्ताना. आगा पाया ग मी पेतो टिंग होतो चिंग, कारण मीच हाय गोरीगत टॉपचा किंग. छन से जो टूटे कोई सपना, जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे, कोई रहे न जब अपना. जग सुना सुना लागे, जग सुना सुना है, ये क्यों होता है जब ये रोए सिसक के हवा. जग सुना लागे छन से जो टूटे कोई सपना, जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे, कोई रहे ना जब अपना. जग सुना सुना लागे, जग सुना सुना लागे रे. मुझे उन भागते हुए कुत्तों से सख्त नफरत है जो डायलॉग तो फिल्म स्टार की तरह मारते हैं, लेकिन लड़ाई के वक्त ताली बजाकर भाग जाते हैं. भगनी भागोदरी ओम पट्रा भगभुगी भगनी भागोदरी ओम पट्रा. शांताबाई के चलने की आवाज सुनी तुम लोगों ने? शांताबाई ऐसी बात है जिसके आते ही दिल की धड़कनें तेज हो जाती है, हवा रुक रुक के चलने लगती है, मौसम बदल जाता है और उसके पायल तो ऐसे बजते हैं कि जैसे झम 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 झम. शांताबाई रूपाची खान दिसती छान, लाखात छान नजरेचा वाहन, तीर कमान मारिती चक्रा, तुझा ग नकरा इकडून तिकडं मारिती चक्रा चक्रा न. ख्यालों में ख्यालों में ख्यालों में जय हंगामा, कहाँ भाग रही थू मैं? या अल्लाह, काले से डर गए क्या? हमें काले हैं तो क्या हुआ?
हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं, हम तेरे 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 चाहने वाले हैं, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले हैं। झुकेगा नहीं साला। कोणीही चुकून ही मस्करी करू नये. हा नागोबा खूपच विषारी असून मूड मध्ये असल्यावरच नाचतो, नाचक खचकेन चालतो चालतो चालतो. नागोबाला मकसद एक ही है, चीन दबाक दम जोरदार टाळ्या होऊन जाऊ करूया आपण. 2 दान सांगायचे या कार्यक्रम दान आणि कन्यादान. व्हेरी गुड. देहदान नेहा रावसाहेब पाटील, एससी मॅथमॅटिक्स. SY BSc ला आहे, मॅथ्सला आहे. आणि देहदान आणि कन्यादान. देहदान ज्याला आपण बॉडी डोनेशन म्हणतो, ज्याच्यामध्ये आपल्या शरीरातील जे चांगले चांगले अवयव आहेत ते आपल्या मृत्यूनंतर काही तासांमध्ये जर काढले आणि दुसऱ्याच्या शरीरामध्ये इम्प्लांट केले तर ते अवयवाच्या रूपाने आपणही जिवंत राहू शकतो. जसं की आपल्या शरीरामध्ये अतिशय अनमोल असे आंतरेंद्रिय आहेत, जसं हृदय, जसं यकृत आहे, किडनी आहे, डोळे आहेत. हे आपल्या मृत्यूनंतर काही तास जिवंत राहतात आणि म्हणून हे अवयव जर आपण देहदान केलं तर डॉक्टर आपल्याला मेल्यानंतर हे अवयव दुसऱ्याच्या शरीरात इम्प्लांट करतात आणि आपण अवयवाच्या रूपाने जिवंत राहतो. नेहासाठी जोरदार टाळ्या. आणि त्या नेहाताई तसं पाहिजे इयत्ता 4थीच्या विद्यार्थिनी तेजश्री वेदिका तेजस्विनी. स्टार्ट करताना ते गाणं कट झालेलं असं करत.
यू बहिणा तुलई वय महिवा लागिव भाऊ मना सम्राट सम्राट मालेशे कोटी लाईव भाऊ मना सम्राट सम्राट मालेशे कोटी लाईव भाऊना सम्राट सम्राट इलेशे कोटी लाईव भाऊना सम्राट सम्राट इलेशे कोटी लाईव सारखा येसुवा येसुवा कोणी करावी वसुवा 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 सारखा येसुवा पोपटराव